यांची व्याधी बरी व्हावी म्हणून मी उपवास करेन। मी सांगते तुला, तू ना पांढरे फाटक रविवार कर, सोपं असतं। फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत पांढरे 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 खात राहायचं। तुमचं तुम्ही करा ना, त्या बिचाऱ्याला कशाला ओढता मध्येच? नाही 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 नाही, हे बरे होण्यासाठी मी काहीही करेन। आधीच मला त्यांचा युनिफॉर्म खूप आवडतो। त्या त्यांच्याकडे गन सुद्धा आहे। अय्या किती वेगळा दिसेल नाही नवरा माझा। अरे सावकाश सावकाश सावकाश, जावई बापू सावकाश। अहो तुम्हाला त्रास, आमच्या या घरालाही त्रास। हो मी निघतो। अहो पण तुमच्यासाठी जेवणाचा बेत केला होता। नाही आज नको, मी आज खूप घाईत आहे। का हो लगेच निघालात? आमची नकटू आवडली नाही? नाही, मुलगी पसंत नाही पडली? नक्की नाही, मुलगी पसंत आहे, पण आत्ता मला थोडी घाई आहे जरा। अहो मुलगी पसंत आहे ना, मग आधी आपण असं करू, आप्पा साहेबांच्या फोटोला नमस्कार करू, मग आई साहेबांचा आशीर्वाद घेऊ। आमच्याकडे ना तशी पद्धत आहे। नाही, मी पुढच्या वेळेला माझ्या आईला सोबत घेऊन येईन, तेव्हाच सगळ्यांच्या पाया पडेन। आमच्याकडे तशी पद्धत आहे। आपण आता निघतो, कारण वेळ चुकली तर सगळी गणित चुकत जातील पुढची। अहो जाता जाता हे ग्रीटिंग घेऊन जा ना, मी खास तुमच्यासाठी तयार केलंय। थँक्यू, छान आहे ग्रीटिंग। अहो नाही नाही, उघडून बघा। बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत आणि वेळ खूप कमी आहे। येतो। मला वाटतं ना जावई बापूंना कुठेतरी एन्काउंटरला जायचं असणार आणि वॉशरूम मध्ये बसून त्याचं गुप्तपणे प्लॅनिंग करत असणार। अरे मोठ्या मोठ्या लोकांना तिथे बसूनच चांगल्या चांगल्या आयडिया सुचतात। हा ते सगळं ठीक आहे, गुप्त प्लॅनिंग वगैरे, पण त्या गुप्त प्लॅनिंगचा आवाज किती? मला वाटलं घर पडतंय की काय। पण हे येतील ना परत? नक्तू, सगळं चांगलं होईल। आता पुढच्या वेळेस ते येतील ना, तेव्हा मुहूर्तच काढू आपण। हो हो, हे बघ, वेळ चुकवू नकोस, नाहीतर 6 वाजतील आणि 6 वाजले की तुला दिसत नाही, मग त्या घरातच अडकशील। आज वेळ चुकणार, 2 मिनिटात सगळं दिसेल असं होणार। हॅलो, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद ओक बोलतोय। अरे किती वेळा सांगायचं, नंबर सेव्ह कर। आई, आता जरी मी सेव्ह केला तरी मला दिसणार आहे का तो? अरे हो, 6 वाजले नाही का? तुला म्हणाले होते ना वेळ चुकवू नको, पण तू अजून तिथून निघाला नाहीस। निघालोय मी, पण मी त्यांच्या घराच्या बाहेर आहे। अरे आधी का नाही निघालास? आता आपला होणारा जावई रातांदळा आहे हे त्यांना कळलं तर? आई अगं, माझा नाईलाज झाला होता। एवढी काय जादू केली रे नुपूरने? आई अगं, त्यांच्या वॉशरूम मध्ये माझा खूप वेळ गेला। काय? अगं म्हणजे माझी गन आहे ना, ती गन त्या कमोड मध्ये पडली होती, ती काढण्यात वेळ गेला माझा। अरे पण आता तू कसा येणार? तू एक काम कर, काही झालं तरी तू त्यांच्या घरातून बाहेर पडू नकोस, थांब तिथेच। असं म्हणतेस? ऍक्च्युली ना ते सगळे पण खूप आग्रह करत होते। मग ठीक आहे, मी तसंच करतो, थांबतो मी इथे। दार उघडा, दार दार उघडा, दार। बाहेर अंधार पडलाय,
कुणी दरवाजा उघडेल का? दार उघडा, दार. पटकन उघड. यश दरवाजा उघड. अगं पण आई मी खेळतोय ना. काकी दरवाजा अरे हे दार उघडा, दार. दार उघडा, दार. अरे तुम्ही परत आलात? तुम्ही दरवाजा उघडलात? तुम्ही उघडलात दरवाजा चंद्रकांतराव? नाही, मी सूर्यकांत. चंद्या दादा आत आहे. नाही तेच चंद्रकांतराव कुठे? तुम्ही उघडला दरवाजा. तुम्ही परत आलात पण. हो, तुम्ही सगळ्यांनी एवढा आग्रह केला. तुम्हा सगळ्यांचं मन मोडून मी चाललो होतो. मला राग आला. आमचा? नाही माझा. प्रसाद असं मी ओरडलो स्वतःला. ही माणसं एवढ्या आपुलकीने वागताय, तू त्या सगळ्यांचं मन मोडून चाललायस. हे तुला शोभत नाही. असं कोण म्हणाल? मीच म्हणालो मला. आणि मग मी शिक्षाही दिली. काय? आज मी इथेच राहणार. दादा, ए चंद्या दादा. हा दादा, काय रे? चंद्या. हा काय? अरे बघ ना, प्रसादराव परत आले. हो तू परत आलात? चार्जर विसरलात? त्रास होतोय पुन्हा? नाही. जायचंय? अरे दादा, आपण आग्रह केला ना, मग आपल्या आग्रहाला मान म्हणून परत आलेत ते. हे सूर्या, पण आपण ठरवलंय ना की देशसेवा महत्वाची, कर्तव्य महत्वाचं. यांना आपण राहायचा आग्रह करायचा नाही. तुम्ही जा. अहो काम महत्वाचं. काय? आपण नंतर भेटू. नाही पण माणसंही तितकीच महत्वाची ना. नाही असतात, पण देश त्यापेक्षा महत्वाचा. की अहो तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही रक्षण करता ना. जात. आणि आठवण आली तर या अधनं कामामधनं येऊ नका. नाही तसं नाही. तुमच्या घराची परंपरा आहे ना बाबांच्या फोटोला नमस्कार करायची. ते न करता मी चाललो होतो. मन खात होतं माझं. शिवाय मला खायचं होतं. मी खाल्लंही नाही, जेवलोही नाही. तेही मला खात होतं. त्यात काय, उद्या सकाळी भात फोडणीला टाकून खाल्ला असता. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं मन मोडून जात होतो. शिवाय मला नुपूरशी थोडं बोलायचं होतं. हा, बोलायचं होतं की बघायचं होतं? आता काय बघायचंय? काय म्हणाले ऐकलंस? ते म्हणाले आता पाहिलंय, फायनल झालंय ना सगळं, मग आता परत काय बघायचं? हो ना, असंच ना. हो काय बघायचं काय आता? अहो पण ते मला जायचंय ना. मी उद्या सकाळी जाईन ना उजाडल्यानंतर. असंही मी नाईट ड्युटी करतच नाही, सो नो प्रॉब्लेम. अच्छा म्हणजे आता तुम्ही फायनली इथेच थांबणार आहात? येस. ओके. नुपूर अगं, हे प्रसादराव परत आलेले आहेत आणि आता जेवणासाठी इथेच थांबणार आहेत. ऐकलंस का नुपूर? आज प्रसादराव थांबतायत. एवढा कडक इन्स्पेक्टर आपल्यासाठी परत आलाय. मला तर वाटतंय मी केलेला नवस आता पूर्ण होणार आहे. एखादा नवस जयंत भाऊजींसाठी पण करा शैला वंसो. काय हो बहिणी? वहिनी आता हा विषय नको. सगळं चांगलं होणार आहे की नाही? काय चांगलं होणार आहे? जेवणाचं नीट बघा. किती वेळ आतमध्ये होते माहितीये ना? हो ना. वहिनी आपण ना साधं जेवण करूया. भांड्यात काहीतरी काळा आहे बर का. मग भांड घास नीट. तसं नाही वहिनी, भांड्यात काळं म्हणजे काहीतरी गडबड आहे. अगं मग त्याला असं नाही म्हणत. त्याला म्हणतात डाळीत तो कुछ तो भी काळा है. काय ते तसं पण नाही ग विजू. दाल में कुछ काला है असं असतं ते. बर कशातही असेल. काय काळ आहे, काय गडबड आहे? अहो तसं नाही वहिनी. आधी तर पोलीस नाईट ड्युटी करत नाहीत असं होतच नाही. खात्री करून घेऊया त्याला खरोखर दिसतंय की नाही ते. पत्त्यांची मैफिल रंगणार आहे. खेळा. खेळा नाही, तुम्ही सुद्धा खेळणार आहात आमच्या सोबत. हा घ्या राजा. अरे वा. मग हा घ्या माझा 1.